म्हणजे तू पण अध्यक्ष सारखं त्याला लांब ढकललंस आणि तिथून निघालीस? हो मग मला टच करत होता डुक्कर कुठला. हे बघ ताई, तू हे सगळं खरं बोलतीयस ना? हे सगळं असंच घडलंय ना? इंदे हे बघ, मी माझ्यापेक्षा जास्त प्रेम ना कुणावरच करत नाही. मी माझी शपथ घेऊन सांगते, हे 1000% खरंय. तू तिथून निघालीस तेव्हा नक्की किती वाजले होते याचा काही अंदाज आहे का तुला? म्हणजे काही आठवतंय का? होय. मी त्या घरनं निघाले ना, त्या मोबाईल मध्ये टाइम बघितला होता, 11:50 झालते इंदे. पक्का? 10,000% पक्का. मसना टाइम मला चांगलाच आठवतो. म्हणजे आधी अध्यक्षच तिथं गेला, त्याचं भांडण झालं, मग बरोबर 11:50 तू तिथून निघालीस आणि 10 मिनिटांनंतर मोहित रावाचा खून झाला. हो, असंच झालं असणार. अध्यक्षला अटक झाली, तुला माहित असून तू काहीच का ग नाही बोललीस? मी स्वार्थी आहे, माहिती आहे ना तुला. सुंटी वाचून खोकला गेलता. मोहितरावच्या मर्डरचा 3ऱ्यावर चालता. आबेल मुझे मारा असं का करू मी? माहितीये स्वार्थी आहे, चुकले मी. स्वार्थी विचार केला इंदे. पण इंदे कशी का असं ना, मी तुझी बहीण आहे ना का इंदे. प्लीज वाचव ग मला यातनं. पोलीस माझा खूप बसवतील ग. हा, आणि इंदे माझ्या फादरने खूप केलंय ना ग तुझ्यासाठी. मग आता परत भेट करण्याची वेळ आली आहे तुझी. अगं बोलीस ना तर देईल ऐकरा पाटा. वारी ते फ्लो मध्ये निघून गेलो. पण इंदे वाचव मला. इंदे आत्या, अगं अगं रडतीस कशाला? मग काय करू? या कार्टीनं रडायचीच भारी आणली माझ्यावर. कुठेतरी जाऊन जीवच द्यावा असं वाटायलंय मला. आत्या तू शांत हो ग, डोळे पुस बघू. हिंदी, मला तुझी गरज आहे ग. मला तुझी मदत पाहिजे. तू तुझ्या बहिणीची बाजू घ्यायला आली असशील ना, तर मला एक शब्द सुद्धा बोलायचं नाहीये. मोठे बाई, हाव तुम्ही. माझ्या नातवाच्या गळ्यावरती सुरा ठेवला ती ना. या बाई, ती वेळ अशी. कसली वेळ? हं? मी तुझ्याशी गोड बोलते याचा अर्थ असा नाही का तू माझ्या डोक्यावरती मिरे वाटावे. मी जे ठरवलंय ना तेच होणार आहे. मला तुमचा राग कळतोय मोठे बाई. कळतोय ना? मग कशाला आलीस तू तिची वकिली करायला? हाव, वकिली करायला नाही आली, रिक्वेस्ट करायला आली. तुम्ही पण जरा समजून घ्या ना. हाव, तरण्या ताट्या पोरीला घेऊन कुठं जाणार आहे आत्या? त्यात आत्तोबा पण नाहीयेत. हे पा, त्या दोघी इथं राहणार नाही, आधीच सांगून ठेव. तुला मी घरामध्ये राहू देते कारण तू अध्यक्षची बायको आहेस म्हणून. मी पाया पडते तुमच्या. हे, तू पाया पड, हात जोड, नाक घास, काय करायचं ते कर. ती इथं राहणार नाही म्हणजे नाही. आणि तुला जर तिची वकिली करायची असेल ना, तू पण तुझं चंबू गबाळ उचलायचं आणि इथनं निघायचं. मोठे बाई तुम्ही. हा, मला आता काही ऐकू येत नाही. म्हणजे तुम्ही निर्णय. मी जे ठरवलंय ना
तेच होणार आहे, दुसरं काही नाही. पाणी कुठे इथलं? जा खाली जा आणि तांब्या घेऊन ये. ओ राखणदार ताई, कसली राखणदारी करताय हो? हा, झोपताय कामावर? झोपा काढता तुम्ही कामावर? अहो राखणदारी करा जरा. तुम्ही राखणदारी करताना बिचारा मोहितरावांचा खून झाला. आत्म्याला शांती मिळो त्यांच्या. बरं, त्यांचा खून झाला तर झाला, त्यात आधी तुमचा नवरा अडकला आणि आता तुमची बहीण अडकली. काय चाललंय काय नेमकं? हा, ते एवढं सगळं होऊनही नेमका खुनी कोण हे कळलंच नाही. काही कळलं का? हे बघ, एकच गोष्ट तू. इंद्रायणी, तुम्ही ड्युटी आहे ना, यावं लागतं. खुन्यांना पकडावं लागतं. आणि जर बाई माणूस संशयित असेल तर महिला कॉन्स्टेबलनाही सोबत आणावं लागतं. या कोमल वाघमारे महिला कॉन्स्टेबल आहेत. आणि हो, तुम्ही मला कायदा शिकवणार म्हणून मी तयारीनिशी आलोय. पण कशाला? मी उद्या नाही, आज आम्ही करिश्मा दत्तोबा शेलुकर यांना अटक करणार. आमच्याकडे वॉरंट पण आहे आणि महिला कॉन्स्टेबल सुद्धा. देशपांडे, द्या त्यांना. आणि आणखी एक अपडेट आहे. यावेळी आमच्याकडे आय विटनेस सुद्धा आहे बरं का, ज्याने करिश्माला मोहितरावाचा खून करताना पाहिलाय लाईव्ह. साहेब, अहो एकुलती एक लेक आहे हो माझी. आमच्या म्हातारपणीचा आधार तोडू नका साहेब. माफ करा तिला. हे बघा, कायद्याच्या कामात अडथळा आणू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा मी बेड्या ठोकीन. सांग ना, मी काय नाही केलंय. मॅडम, ताब्यात घ्या यांना. मॅडम सोडा ना, जाऊ दे ना. नाही नाही नाही, मी काय नाही केलंय. इंद सांग ना. मी खूप नाही केलं. थांबा ना. हिंदी सांग ना. मॅडम सोडा ना. मॅडम करिश्मा, साहेब थांबवा ना त्यांना. अहो तुमचं काहीतरी चुकतंय हो साहेब. मी करिश्माच्या डोळ्यात पाहिले, त्यानं खून नाही केला हो साहेब. असं का? बर, माझ्या डोळ्यात पाहिले ते कोर्टात जाऊन प्रूव्ह करा आणि सोडून आला तिला. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा वॉर्न करतोय. कायद्याच्या कामात अडचणी आणल्यात तर मी तुम्हाला सुद्धा अटक करीन. करा, मला अटक करा. नाही तर गोळ्या घाला, नाही तर चुलीवर चढवा. करिश्माला सोडा, माझ्या लेकराला सोडा. सोड काढ. आता सर
इकडे या त्या. अगं शांत हो तू. पोलिसांना त्यांचं काम करू दे. अगं इंदे, माय करिश्मा खून करूच शकत नाही. आता मलाही माहिती ती खून करू शकत नाही. मग तू सांग ना त्यांना, तुझं ऐक त्यांना ते. ऐका ना, ते रायाच्या गळ्यावरती सुरा ठेवला ना, चूक झाली होती तिची. 2 थोबाडीत मारा तिच्या. पण तिला सोडून द्या. अहो घाबरलं होतं लेकरू. बंजाळायला सुचलं नाही तिला काय करायचं, म्हणून असे वागले. होय ना ग? तू सांगते ना, तू काय केलं नाही. मी काय बोलू? तू सांग ना यांना. मी खून नाही केलाय. इंदे इंदे, तू माझी बहीण आहे ना. अगं सांग ना यांना, मी नाही केलाय खून. तू वाचव ना ग मला इंदे. मी नाही केलंय. बघ काय म्हणते लेकरू. पाजर फुटू दे ग. इंदे कर ना काहीतरी. सोड ना मला लेकराने काय नाही आत्या, अगं शांत हो ना, आत्या. माझं ऐका. आपल्या इंदूला जे शक्य आहे ते सगळं करणार आहे. तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक होईल. हो बस करा आता. वाघमारे मॅडम, घेऊन चला हिला. हत्या अगं ती निर्दोष असेल तर येईल सुटून परत. निर्दोष असून म्हणजे निर्दोषच आहे ती. तरी कोण नाही केला. अगं हो, त्या चांगलेच आहे ना. ती नाही खून केलाय ना. फक्त कोर्टात ते सिद्ध होऊ दे. मग सगळ्यांना कळेल आणि मग येईल तुझी लेक घरी परत. आई सान फरामोश आहे ती. जाऊ दे, चांगली शिक्षा करा तिला. घेऊन जा. करिश्माताई, हे बघ, परीक्षा ही आपली. अजिबात धीर सोडायचा नाही. मी तुला काही होऊ देणार नाही. इंदे ताई, इंदे इंदे. नाही आदू, हे बघ कुठेतरी पाणी नक्की मुरतंय. काहीतरी गणतंय बघ. मला आतून वाटतंय की करिश्मा ताईने त्या मोहितरावचा खून केला नाहीच आहे. ती खूनच करू शकत नाही. आदू, तू बोलत का नाहीयेस? तुला काही डाऊट आहे का? तसं काही नाहीये इंदू, पण तसं काही नाही म्हणजे? हा, मी बोलते त्याच्यावर विश्वास ठेव ना. इंदू, अगं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, पण त्या करिश्मावर नाहीये. एकतर लहानपणापासून आपण बघतोय किती येड्यासारखं वागतेय ती. स्वतःच्या स्वार्थापायी ना ती कुठल्या पण थरावर जाऊ शकते. आदू, पण हे बघ इंदू, पोलीस पण म्हणत होते की त्यांच्याकडे प्रूफ आहे आणि आय विटनेस पण आहे. आय विटनेस माणूसच असतो ना, आणि माणसाकडून बघण्यात चूक होऊच शकते. अगं पण काही नाही. आपण करिश्माताईसाठी चांगल्यातला चांगला वकील शोधून काढायचा म्हणजे बास. ते प्रशांत बिंगारडेत ना, चांगले वकील आहेत म्हणे. अशा केसच्या तळाशी जातात आणि सत्य बाहेर काढतात. त्यांची किती फीस आहे माहिती आहे तुला? असू देत, ताईच्या जीवापेक्षा जास्त काही नाहीये. आपण त्यांनाच म्हणू की घ्या करिश्मा ताईची केस म्हणून. आणि फीस कोण देणार?
हे बघ इंद्रायणी, या ऐसान फरामोश नतद्रष्ट काटीसाठी दिग्रसकरांच्या घरात ना एक दमडी सुद्धा मिळायची नाही. आई अगं आदोक्षस खाल्ल्या थाळीत छेद करणाऱ्या माणसाला या आनंदीबाई कधीच माफ करत नसतात. नाही म्हणजे नाही. अहो मोठ्या बाई, करिश्मा ताईने स्वतःची शपथ घेऊन सांगितले तिने हा खून नाही केलाय. ती अशी कोण आहे? ती काय हरिश्चंद्राचा पुतळा आहे? आतापर्यंत येता जाता खोटं बोलत होती ती. मोठ्या बाई अहो, नाही म्हणजे नाही. मी बोलते ते फायनल आहे. तिनं खून केलेला असो अथवा नसो, पण तिने आपल्या रायाच्या गळ्यावरती चाकू तर ठेवलाय ना. या अशा मुलीच्या वकिलीसाठी मी कुणालाही पैसे देणार नाही. विषय संपला. मोठ्या बाई ऐका ना प्लीज, असं करू नका ना. काय करू नका? हा, काय करू नका? अगं त्या कार्टीला मी काय आज ओळखते काय? नाही ना. अगं तिचे एक से एक गुण. गुण कसले? एक पण गुण नाही, सगळे अवगुणच भरलेत आणि ते तुलाही माहितीये. मोठ्या बाई मान्य आहे ती थोडी स्वार्थी आहे, पण थोडी ते काय का असाना, पण ती खून करणार नाही. मोठ्या बाई मला कशाला सांगते? मला नको सांगू. तिथं कोर्टात जाऊन सांग. अहो पण पण काय आहेच का तुझा पण? आत्तोबा नाही तिथं. माझ्या आत्याला हे कोर्ट बिर्ट झेपायचं नाही. मग मी काय करू? तू एक काम कर, तू तुझ्या आत्याला सांग का फुकटचा एखादा वकील मिळत असेल ना तर कर, नाहीतर नको. काय दिग्रसकरांच्या घरात नाही एक पैसा पण मिळणार नाही त्यांना. कोंडी करताय तुम्ही. येडी आहे का ग तू? खुलचट आहे का? काय अक्कल हाय का तुला? अगं आतापर्यंत त्या करिश्मानी कितीतरी वेळा तुझ्या विरुद्ध माझे कान भरलेत. आता जुन्या गोष्टी कशाला? पण सत्य आहेत ना त्या. पण मग मोठ्या बाई तुम्ही पण वेळ तिचे कान नाही ना पिळले. तिच्या खोटेपणाला आधार देत आलात. काय तुझ्याशी मी गोड बोलते याचा अर्थ तू मला खेटायला यायचं असं नाहीये. अक्कल नाही शिकवायची मला. विनंती करते. एकदा सांगितलंय तुला, 100 वेळा मी तेच सांगेल. मला हे मान्य नाही. पैसा खर्च न करता मदत केली तर? परत तेच. तुला जे करायचं ते कर. माझं डोकं खाऊ नको. निघ. आली मोठी फुलकी आली. कर तुला काय करायचंय ते. ठीक आहे, मग आता करतेच. घरादाराचा एवढ्या सगळ्यांच्या अपेक्षांचा भार एकटी कसा सोसतेस ग? हा सगळा विचार करूनच ना माझं डोकं बंद पडलंय बघ. सगळ्या अपेक्षांचं ओझं ना माझ्या विठुरायाच्या पायाशी ठेवून देते. तो निभावून नेतो बघ सगळं. विठुराया पण खास भक्तांचंच ऐकतो ना. खरेपणानं आणि निर्मळ मनानं बोलणाऱ्या सगळ्यांचं ऐकतो तो. राम कृष्ण हरी. विठुराया, आमच्या मेन माणसाचं सगळं ऐकत जा बघ. तिला तिच्या रेम्या बहिणीचं लई टेन्शन आलंय. रेम्या डोक्याची म्हण किंवा गेमाड म्हण, पण ती निर्दोष आहे हे नक्की आहे पप्प्या. हे बघ, मोहितरावाकडे पैसे घेण्यासाठी करिश्मा 11:15 वाजता गेली. तिथं गेल्याच्या नंतर सगळा डाव अंगलटी आला आणि मग तिनं त्याला ढकललं
पैसे घेतले आणि तिथून गायब झाली, बरोबर? बरोबर. आता मला सांग, तिथे जाताना किंवा तिथून बाहेर निघताना तिने कोणाला पाहिलं का? नाही म्हणजे कोणाची चाहूल लागली का तिला? नाही रे, असं काही बोलली तर नाही. फक्त घाईघाईनं तिथून निघाली इतकंच सांगितलं तिने. ती करिश्मा लई तेज आहे, तिला आजूबाजूचा ना वास लागतो. हे मात्र खरंय. नाही रे पप्प्या, तिला नाही दिसलं कोणी. मग हा आय विटनेस नक्की कोण आहे, कुठून आलाय, आपल्या गावचा आहे का गावाच्या बाहेरचा आहे, हे आपल्याला शोधलं पाहिजे. शिकला कोण माणूस या? तुला माहिती आहे ना, मला अनोळखी आणि बिनकामाच्या माणसाची एलर्जी आहे म्हणून. अहो पोपटरावजी, असं बघताच क्षणी निकाली काढू नका. मी लय कामाचा माणूस आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ए नरसळ्या, तू सांगशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू? तुला खोळे वाटलो का आम्ही? अहो साहेब, अहो माझं खोटं वाटतंय तर आमच्या करती धरतीला विचारा की. हो श्रीकलाताई, सांगा की यांना मी कोण आहे ती. सरळ निकाली काढताय. सेंटी व्हायचं नाही हा, आणि मेंटल तर अजिबात नाही. बाबा, हा सुरेश मिटकर आपल्यासाठी व्हेरी 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 इम्पॉर्टंट माणूस आहे. त्याची प्रॉपर्टी लिहून देतोय का आपल्या नावावर? नाही, साक्ष देणार आहे. साक्ष? करिश्मानेच मोहितरावचा खून केलाय ह्याचा आय विटनेस आहे हा. पण हे शक्य आहे का? का शक्य नाही? पैसे दिले तर सगळं काही शक्य आहे बाबा. मग नाही तर काय, कम्प्लीट प्रोफेशनल माणूस आहे मी. ए तू घाबरे? हे बघ श्रीकला, हे बघ, ही खोटी साक्ष आपल्या गळ्यात येऊ शकते. बाबा, पण ह्याला खोटं ठरवणं हे खूप अवघड आहे. अशक्य, अशक्य. आजपर्यंत कोर्टात माझी साक्ष कधी खोटी ठरली नाही. वा, कॉन्फिडन्स बघा याचा, कमाल ना. कसा कुठून कुठून भरलाय रे. ह्याची खोटी साक्ष कोर्टात खरी ठरणार. अगं पण श्रीकला, बाबा, ह्याच्यामुळे करिश्मा 12च्या भावात जाणार आणि त्या इंद्रायणीची हार होणार. काय मिटकर? बाबा, पोलिसांकडे ह्याचं स्टेटमेंट ऑलरेडी रेकॉर्ड झालंय. धन्यवाद धन्यवाद. आता काय घेऊन जाणार? आम्हाला नेतो का? येतोय हा, येतोय. श्रीकला, इथं महिना काढायचे आमचे वांदेत आणि तू पैशांचे बंडल उधळते. हा काय, कुठून आणले पैसे एवढे? शकुंतला आईंची कृपा. दिग्रसकरांचे दागिने अजूनही कामी येत आहेत बाबा. आता लवकरात लवकर त्या
करिश्माचा निकाल लागला पाहिजे. अगं इंदू, किती उशीर करणार अजून? चल ना लवकर. आले रे. किती वेळ लावणार आहेस? अरे सोपं काम आहे का हे? घेतलं ना सगळं? सवड. बर जायचं का आता? चल, आईला कळू द्यायच्या आधी चलू, नाहीतर उगाच तर तमाशा करेल. त्यांना कधी ना कधी कळणारच आहे. अगं जेव्हा कळेल तेव्हा कळू दे ना, तेव्हा बॉम्ब पडू दे. आता तर वेळ मारून नेऊ ना. चल चल. कुठं चाललाय जोडीनं? चालू केला. चालू केला का बरं? ते वकिलाला भेटायला जातोय करिश्माताईसाठी. आय विटनेस असून सुद्धा अजूनही करिश्मावर विश्वास आहे तुमचा? हो महाराज. हरकत नाही. या भेटून या वकिलांना. रामकृष्ण हरी. बरं, 1 मिनिट. तुम्ही दुपारी वेळेत घरी परत याल ना? हो काका. नाही, काय आहे, आज आपण सगळ्यांनी घरच्यांनी एकत्र रात्री शेतावर जावं असा विचार आहे माझा. एकत्र जाऊ शेतावर, गप्पा मारू, एकत्र जेवण करू. मोकळी हवा जरा शेतावरची खाल्ली की मनावर जो काही ताण आहे ना आपल्या सगळ्यांच्या, तो कमी होईल. मी काय म्हणते महाराज, करिश्माताई पोलीस स्टेशनात असताना आपण असं. अगं, ती सुटून परत घरी आली की परत जाऊ की आपण शेतावर. बर, जाताना विठुरायाचं दर्शन घेऊन जा. आणि सांभाळून जा. या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर सुरेश मिटकर, तुम्ही पूर्ण शुद्धीत तुमचं स्टेटमेंट दिलंय? अगदी बरोबर सर. तुमच्यावर कुठला दडपण, दबाव, प्रलोभन तर नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. आणि देवशपथ सांगतो, खोटं नाही बोलणार साहेब, खरं सांगेल. त्या दिवशी मी खिडकीतनं बघितलं, करिश्माच मोहितरावांच्या डोक्यावर शिगेनं वार करत होती साहेब. मोहितरावांच्या घरी कशाला गेला होता तुम्ही? अहो, मोहित रावांनीच तर बोलवलं होतं. एवढ्या रात्री? काय ना साहेब, आमची मीटिंगी थोडं लेट नाईटच व्हायच्या ना, आणि बसायचो आम्ही, थोडं लिटिल घ्यायचो. देश, आयुष्य आणि देशातली कामं यावर. चांगली तयारी केली. अहो, प्रोफेशनल आय विटनेस आहे ना. पोलिसांना सहकार्य करायची बांध दिली की जपणारा. करा करा सहकार्य. कायद्याचंच बोलायचं, बाकी टाइमपासला वेळ नाही माझ्याकडे. ठीक आहे, मग सगळी कागदपत्र घेऊन या भेटायला 4 ते 4:30 पर्यंत. पण वेळ चुकू नका. काय आहे ना, माझं मिनिट ना मिनिट महत्त्वाचं आहे, मला तर माहिती आहे. ओके, थँक्यू सो मच. भेटूया. काय आहे ना, सांगतो तुम्हाला, एक वेळ डायनोसॉर मिळतील, पण तुमच्यासारखी वेळ पाळणारी माणसं अजिबात मिळत नाही. नाही साहेब, त्याचं काय, वेळेच्या मामल्यात आम्ही एकदम काटेकोर आहोत बघा. म्हणजे बघाच ना. कागदपत्र आणली आहे तुम्ही? हा, ते आमच्या मेन माणसाकडे. इंदू, फाईल वाचल्याशिवाय मी केस घेत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. घेतो, तुमची केस घेतो, पण आपण जर गिल्टी प्लीड करणार असू तरच. माहिती या केसमध्ये काहीच नाहीये, ओपन अँड शट अशीच केस आहे. गिल्टी प्लीड म्हणजे? करिश्माने स्ट्रेट अवे कोर्टमध्ये येऊन गुन्हा कबूल करायचा. जो गुन्हा तिने केलाच नाहीये तो का कबूल करायचा? माझी बहीण निर्दोष आहे.
अहो पण सगळे पुरावे तर तुमच्या बहिणीच्या विरोधात आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना. आणि त्यावर सर्वात सर्वात महत्वाचं, पोलिसांकडे आय विटनेस आहे. त्याचं काय करणार तुम्ही? मग काय, इतके सबळ पुरावे असताना तुम्हाला काय वाटतं कोर्ट का निर्दोष सोडेल त्यांना? अजिबात नाही. पुरावे परिस्थितीजन्य आहेत आणि आय विटनेस अजून विश्वासार्हता तपासलीच गेली नाहीयेत. आपली बाजू मांडण्याआधीच तिला दोषी ठरवायचं का आपण? हे बघा, तुम्ही ऐका माझं. मी आजपर्यंत एक केस सुद्धा हरली नाही, एक केस सुद्धा. अशी केस घेऊन मी माझ्या करिअरला डाग? तुमचं करिअर एका निर्दोष माणसाच्या जीवापेक्षा जास्त आहे का? तुमची बहीण निर्दोष आहे असं वाटत नाही मला. कुणाच्या वाटण्यानं कुणी दोषी ठरत नाही, ते सिद्ध करावं लागतं. मी LLB पूर्ण अभ्यास केलाय, फक्त प्रॅक्टिस केली नाही. माझ्या अभ्यासाहून सांगते, माझी बहीण निर्दोष आहे. इंदू जरा अहो तुम्ही कुठल्याही चांगल्या वकिलाकडे जा, तो पण तुम्हाला मी दिलेला सल्ला देईल. शिक्षा तर होणारच, पण गिल्टी प्लीड करून कमीत कमी शिक्षा होईल. मी सांगायचं ते सांगितलं तुम्हाला, बाकी तुम्ही ठरवा आणि कळवा मला. या आता, हे घ्या तुमची फाईल. इंदू अगं भिंगारडे वकिलांचं नाव आहे, ते सगळं विचार करूनच बोलले असतील. त्यांनी करिश्माचा नाही, स्वतःच्या फ्युचरचा विचार करून बोललेत. नाहीतर काय. अरे त्यांच्या अनुभवाचे बोल ते. आणि कुठलाही चांगला वकील फाईल बघून हेच बोलला असता. कोण कुणाबद्दल काय बोलतं याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण करिश्माला निर्दोष कसं सिद्ध करू शकतो याच्यावर बोलूयात ना. इंदू, तू ना आम्हाला बोलूच देऊ नको बघ. बरं ते सगळं सोडा, कुठला तरी चांगला वकील शोधला पाहिजे. त्या मानसी घाणेकर, त्या भारी वकील आहेत. बरं मानसीताईंना विचारलं मी, पण त्या दिल्लीला आहेत. मग ते अजिंक्य नारागोजे किंवा महेश भोसले सुद्धा आहेत. आणि ते अजून काय नाव त्यांचं, श्रेयस धर्मपुरीकर. यांच्यापैकी आपण कुणाला भेटायचं का? किंवा इंदू, तू इंटर्नशिप केली होती ते पांचाळ सर. पांचाळ सर? अरे बिझी आहेत ते, विचारलं मी त्यांना पण. आता करिश्माला फक्त एकच वकील वाचवू शकतो. कोण? मधुकर होळकर? मग त्या प्रज्ञा पुराणिक? हे करत बसू नको. कोण आहेत ते सांग. आणि हा प्लीज मोठं नाव घेऊ नका, मोठे लोक दाम पण जास्त मागतात. पप्या, अरे माणसांसाठी लढणारी व्यक्ती आहे. आणि मेन म्हणजे आपल्याच उठणे बसण्यातली. आदू, डोक्याचा भुगा नको करू. कोण नाव आहे ते स्पष्ट सांग. पप्या, मी शपथ घेऊन सांगतो, आत्ताच्या घडीला करिश्माला जर कोणता वकील निर्दोष सिद्ध करू शकतो ना, तर माझ्या डोक्यात फक्त एकच नाव आहे. अरे बाबा कोण? आणि ते नाव आहे इंद्रायणी अधोक्षज तिग्रस्कर. अगं अगं मला माहितीये रत्ना, दागिने विकून ते पैसे मी तुलाच देणार होते, ठरलं होतं आपलं. पण आई विटनेसला कुठून दिले असते मी? ठीक आहे ठीक आहे, पोहे हार विकून ना ते पैसे मी तुलाच देईन. हा ए, अजिबात नाही. हा, तू घराच्या बाहेर पडायचं नाहीस. इतके दिवस थांबलीस ना पैशांसाठी, मग आता अजून थोडे दिवस थांब. मी बोलले ना तुला देईन पैसे. आणि मला अजून अर्क हवाय.
तयारीला लाग. तुळशीची पानं, दालचिनी आणि आलं असं सगळं टाकून काढा बनवायचा असतो. मी काय करते, मी येते ना तुमच्याकडे काढा बनवायला. हा चालेल? हा ठीक आहे. बरं मी ठेवू का फोन? कशाला ठेवला? बोल की बोल, मी हाय. नाही झालं माझं बोलणं. मोठ्या बाई, तुम्ही नॉक करून नाही आलात का? असं झालं का? या काठीमुळे ना डोकंच चालत नाही माझं. येऊ का? अहो असं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही या बरं, आत या प्लीज. एक गोष्ट सांगायची होती तुला, म्हणून आले मुद्दाम. अच्छा बसा ना, या. हा बसती. त्याच काय श्रीकला, आज रात्रीनं आपण सगळे दिग्रसकर मिळून आपल्या शेतावरती जाऊया हुरडा पार्टी करायला. म्हणजे चटण्या बिटण्या, दही धपाटे, आणखी काही गोष्टी घेऊन जाऊया, स्वयंपाक वगैरे करूया मस्तपैकी. काय चांदण्या रात्री थंडीच्या दिवसामध्ये 4 घास जास्त जातील तिकडं. या घराला आनंदीची आणि आनंदाची सगळ्यात जास्त गरज आहे. खरंय तुमचं मोठ्या बाई, पण करिश्मा जेलमध्ये असताना आपण सगळ्यांनी अशी हुरडा पार्टी करणं चुकीचं वाटतंय हो. पण आदोक्षश घरी आला ना म्हणून. आणि तिचं काय, गणाची ना गोताची, खाल्ल्या मिठाला न जागणाऱ्या पोरीचा आपल्याला काय. अहो मोठ्या बाई, असं का बोलताय तुम्ही? इंद्रायणी ताईंची बहीण आहे ना ती. मग खरं तर ती पण जेलातच असायला पाहिजे. सारखीला वारखी आहे ती. एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं, अशा आहेत त्या. सुडखाऊ मेल्या. मोठ्या बाई, अहो तुम्हीच तुमच्या सुनेबद्दल असं म्हणजे. सून कसली? नियतीनं माझा घेतलेला सूड येतो. मोठ्या बाई हे बघा, इंद्रायणी ताई आपल्या घरासाठी किती काय काय करतात, हो की नाही? आणि अधोक्षज दादा सुद्धा त्यांच्याचमुळे जेलमधून सुटून बाहेर आलेत ना. निर्दोषच होता माझा अधोक्षज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावरती त्याच्या आईचा आशीर्वाद आहेत. हिचं काय डोकेबाज आहे ती. गोड बोलून कधी असेल काही सांगता येत नाही. तिचं कौतिक नको करू. मोठ्या बाई, आय एम रिअली सॉरी, पण प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंची निंदा नालस ती माझ्यासमोर करू नका. काही आता रडायचं नाही आणि हारायचं पण नाही. तुझ्या सोबत आहे हे विसरायचं पण नाही. कमी सूड खाल्लाय का ग मी तुझा? किती काड्या केल्या, किती त्रास दिला ग. आता पुढे मी कुणालाच नाही बघितलं गेन ते. ना मदरला ना फादरला, कुणालाच नाही. आणि आज बघ नाही ते, आज स्वार्थीपणा मला कुठं घेऊन आला ग. कोणाचा आरोप लागला का माझ्यावर? मला सांग, जुन्या गोष्टी आठवून रडून सत्य बदलणार आहे? नशीबच खराब होतं बघ की तू त्या रात्री मोहितरावच्या बंगल्यावर गेलीस. हो नाही, कशाला गेली असेल मी? माझं पण डोकं फिरलं होतं. मला भीती वाटत होती. बाहेर लय काळोख होता. ताई, मला सांग, तू तिथं गेली होतीस तेव्हा तुला अशी एखादी अनोळखी गाडी किंवा कोणी येताना जाताना कसली चाहूल तरी लागली का ग? काय करते?
जरा विचार करून सांग ना. डोक्यावर जोर दे आणि मग उत्तर दे. काय अगं कुणाचा आरोप आहे तुझ्यावर? त्या अगं मी स्वतःच्याच धुंदीत होते ना, आणि मी स्वतःची शपथ घेऊन सांगितलं ना तुला. परत घेते, मी मोहितरावचा खून नाही केला घेते. मला मान्य आहे ताई, पण कोर्टामध्ये पुरावे लागतात सिद्ध करायला. आठव. हिंदी अगं कन्फर्म आहे. मी घरातनं जाताना आणि परत येताना कुणालाच नाही पाहिलं ग. अगं ताई, पण मग पोलिसांकडे पाय विटनेस आलाच कुठून मला सांग. तेच तर मला कळत नाहीये ना हिंदे. म्हणजे जो खून मी केलाच नाहीये तो कोण कसं काय बघू शकतं? त्याची गोष्ट घडलीच नाहीये. ती गोष्ट घडली असं कोण का सांगेल? मग आय विटनेस कुठून आलाय? कुणी मुद्दामून सेट केलाय. तू काळजी करू नकोस, मी बघते काय ते. हिंद, तुझी खात्री आहे ना मी निर्दोष आहे म्हणून? तू माझी बहीण आहेस, इथेच विषय संपतो. असं का बोलताय तुम्ही? अहो, इंद्रायणी त्यांची बहीण आहे ना ती. मग खरं तर ती पण जेलातच असायला पाहिजे. सारखीला वारखी आहे ती. मोठ्या बाई, आय एम रिअली सॉरी, पण प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंची निंदा नालस्ती माझ्यासमोर करू नका. का? हुळका येतोय? तुम्ही सासूबाई आहात त्यांच्या, तुम्हाला बोलायचा हक्क आहेच, पण चुकून माझ्या तोंडून त्यांच्याबद्दल काही वावगं निघायला नको ना. अगं बोल की, यात काय? तुला कोणाची भीती? हा मी आहे की. भीती नाही, मग पण आज आपण हुरडा पार्टी करूया. हा, मी तयारीला लागते. तयारी कसली? नारायणी हाय ती करत. आता नारायणी ताई काम करणार आणि मी इथे गप्पा हाकत बसायच्या होय? चांगलं नाही वाटत ना मोठ्या बाई. मी तयारी करते. हा, आलेच. हा, कसली धूर्त बाई आहे. थांग पत्ताच लागत नाही हिचा. हिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे. तेल लावलेल्या मल्लासारखी आहे, मल्लासारखी. काय पण झालं ना तरी हातीच येत नाही. कोण हाती येत नाही मोठ्या बाई? तुझी जाऊ, जिच्या अंगात नाना कळा आहेत अशी श्रीकळा. इतके दाणे टाकले, जाळ्यात येतच नाही. तुझी इतकी निंदा नालस्ती केली, इतक्या शिव्या घातल्या तुला, पण म्हणते कशी? नाही सासूबाई, जाऊबाई अशा, जाऊबाई तशा, जाऊबाईंचा मान काय बदलतच नाही. तुम्ही ना मोठ्या बाई बिंदास शिव्या घाला मला, प्रयत्न काही सोडू नका. हा, आता आपण आज हुरडा पार्टीला चाललोच आहे. तिथं बघून घेते तिला. बरोबर. प्रयत्ने वाळूचे कन रगडिता केलही गळे. बघून घेते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी.
सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. काय कळलं का काही? हा बर का, सावतामाळी या अभंगामध्ये काय म्हणतात की मला विठोबाच्या दर्शनाला कुठं बाहेर जावं लागलंच नाही, तर मी जी शेती करतो त्या शेतीतच पिका पाण्यामध्ये झाडापेडामध्येच मला विठुरायाचं दर्शन झालं. व्यंकू आजोबा, वृक्षवल्लीतच तर परमेश्वराचा वास असतो ना? बरोबर ना इंदू मामी? अगदी बरोबर. नारायणी भासभर पटापटा. नाही काय आहे, थंडी खूप पडली आज, पण एक मात्र आहे, छान वाटतंय. नाही म्हणजे बोचरी नाहीये थंडी आजची. हो ना. चांदण बघा ना किती पडलंय. हे जाऊ द्या, तुम्हाला सांगतो मी, आमची तामणगावची प्रॉपर्टी ना, तिथं आम्ही असंच बॉन फायर करायचो. हा, लय मजा यायची. नुसतं बॉन फायर नाही बर का, ऑर्केस्ट्रावाला असा यायचा. हॅलो 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 असं हॅलो म्हटलं ना की असा इको साऊंड यायचा. इतकं भारी वाटायचं ना. आणि नुसतं ऑर्केस्ट्रा नाही, डीजेवाला असायचा. हा, तर त्याचं म्युझिक सुरू करायचं. मग काय डाक चिकडक चिकडाक चिकडक चिकडाक चिकडक, अशी मजा यायची. असा जल्लोष करायचो ना, मी काय सांगू तुम्हाला. हा, ज्युनियर विंजे सरकार तुम्हाला घेऊन जातो, मजा करू आपण. हा जावई बापू, काही गोष्टी बोलल्या जातात, काही असतात. ही कुठली म्हणायची? सासूबाई, सगळ्यांच्या समोर म्हणजे सरकारांना झाडी मारण्यात खूप मजा येते ना तुम्हाला? जावई बापू, जेवढं पचल ना तेवढंच खोटं बोलायचं असतं. इतका आमच्या इब्रतीचा पण प्रश्न आहे. नारायणी, काय उरडा बिरडा मिळणार की नाही आज खायला? जरा थांबा. लवकर द्या मग. बाजा बाजा.